कोल्हापूर महानगरपालिकेने नुकताच सन 2024-25 साठी 1334 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता। यामध्ये 707 कोटी इतके महसूल उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, परंतु मागचा अनुभव पाहता घरफाळा, पाणी पुरवठा, स्टेटस परवाना यांसारख्या महसूल गोळा करून देणाऱ्या विभागांना 80% देखील वसुली उद्दिष्ट गाठता आलेले नाही। त्यामुळे मागील बजेटमधील 588 कोटी महसूल गोळा होणे अपेक्षित असताना केवळ 481 कोटी इतकीच वसुली झाली आहे। परिणामी स्वनिधीतून करण्यात येणारी कामे तसेच भांडवली खर्च होऊ शकले नाहीत। महापालिका वसुली करण्यात अपयशी व बजेट वास्तववादी अशी टीका आता आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। नुकतंच महानगरपालिकेनं बजेट सादर केले। दरवर्षी नित्यनेमानं लोकांच्या समोर काहीतरी फुगा फुगवून दाखवायचा, फुटला तरी विचारायचा नाही, अशा पद्धतीची ही भूमिका महानगरपालिकेची आहे। यावर्षीसुद्धा बजेटचा मोठा फुगा त्यांनी फुगवून दाखवला आहे। जसं मागच्या वेळी 1260 कोटीच्या आसपास बजेट होतं, ते आता यावेळी त्यांनी 1335 कोटीचा बजेटचा आकडा केला आहे। महसुली उत्पन्न त्यातलं जर बघितलं तर जवळपास 710 कोटीच्या आसपास तुम्हाला महसुली उत्पन्न दिसून येते। मागच्या वर्षी महसुली उत्पन्न होतं 588 कोटी, पण आत्तापर्यंत जर महानगरपालिकेचा आपण अनुभव बघितला तर 20% ते 22% तूट महसुली उत्पन्नात आपल्याला दिसून येते। तसा जर तुबळमानाने हिशोब केला तर चालू वर्षी 150 कोटीच्या आसपास ही महानगरपालिकेची तूट दिसून येणार। महानगरपालिकेनं कोणतीही तरतूद 150 कोटीची तूट आली तर काय, असा कुठलीही तरतूद त्यांनी त्याच्यामध्ये केलेली नाही आहे। आणि ही 150 कोटीची तूट आल्यामुळं म्हणजे अजून आलेली नाही, पण भविष्यामध्ये येणार याची आम्हाला खात्री आहे, कारण महानगरपालिकेचा कारभार तशा पद्धतीचा आतापर्यंत आम्ही बघतोय। ह्या 150 कोटीच्या तूट आल्यामुळं जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत, म्हणजे जी डेव्हलपमेंट अपेक्षित आहे, जी महानगरपालिकेनं त्याच्या बजेटमध्ये दिले ती होणार नाही। उदाहरणार्थ शाळा जैसे ते पडतील, 60 कोटीसाठी त्यांनी 60 कोटी शिक्षणासाठी दिलेत, पण जवळजवळ 55 ते 57 कोटी 58 कोटी पगारावर जाणार आहेत। शिक्षण विभागानं 9 कोटी आत्तापर्यंत बेसिक स्ट्रक्चरसाठी मागितलेत, कुठं रंगरंगोटी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, कंपाऊंड बांधायचे असेल, शाळा दुरुस्ती असेल, 9 कोटी मागितलेत, पण त्याच्यातली पूर्तता होणं अशक्य होणार आहे। मागच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं रंकाळा महोत्सव घेतो, पण 25 लाखाचा रंकाळा महोत्सवाची तरतूद आहे, पण तूट असल्यामुळं ती काही करता येणार नाही। या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं, महानगरपालिकेची यंत्रणा दिवसेंदिवस ढासळत चालली। जर आपण खोलात जाऊन बघितलं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली तर एक नेहमीचं त्यांचं कॉमन उत्तर आहे की आमच्याकडे माणसं नाही। एकेका अधिकाऱ्याकडं 4-4 विभागाचे चार्ज आहे, 4-4 विभागाचं प्रभारी पद ते सांभाळत आहेत। माणसं भरायची म्हटली तर त्यांना पेमेंट द्यायला पाहिजे, पेमेंट द्यायचं म्हटलं तर ती आर्थिक तरतूद याच्यामध्ये दिसत नाही। म्हणजे कोंबडी आधी का अंडा आधी अशा पद्धतीच्या या साखळीमध्ये महानगरपालिका अडकले। वर्षानुवर्ष कृषी बांधवांचं असेल, त्यांना स्मशानासाठी योग्य ती जागा उपलब्ध होत नाही। मागच्या वेळी त्याच्या संदर्भात मोर्चे झाले होते, मृतदेहसुद्धा महानगरपालिकेच्या आणि कलेक्टरच्या ऑफिसच्या दारात आणून ठेवले होते, तरीसुद्धा याच्यामध्ये कुठं ठोस अशी काय तरतूद आपल्याला दिसत नाही। या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या, महानगरपालिका प्रचंड मोठ्या कर्ज बाजाराच्या उंबरट्यावर म्हणायला काय हरकत नाही। आत्ता जो 100 कोटीचा रस्त्याचा प्रोजेक्ट आहे आणि 280 कोटीचा अमृत 2चा जो प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये 30% म्हणजे 114 कोटी महानगरपालिकेचा निधी आहे, पण 114 कोटी उभा करण्यासाठी महानगरपालिकेकडं गहाण ठेवायला सुद्धा लोक काय मार्केटमध्ये काय नाही आहे। आणि कर्ज रोख्याच्या स्वरूपात उभा करायचं म्हटलं तर कोण कर्ज देणार, परतावा द्यायची शक्यता कमी। या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेनं बजेटमध्ये ज्या काही मांडलेल्या आहेत, या आम्ही लोकांच्या समोर मांडण्यासाठी हा फुगा कशा पद्धतीनं फुगतोय याच्यावर कंट्रोल आपल्याला करावं लागेल। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या कोल्हापुरातल्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी, सर्वच नगरसेवकांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं तर महानगरपालिका पुढच्या काळामध्ये टिकेल अशी आमची धारणा आहे। आणि आम आदमी पार्टी सातत्यानं तो प्रयत्न करते की महानगरपालिका टिकायला पाहिजे, महानगरपालिका व्यवस्थित चालायला पाहिजे। त्याचाच एक हा छोटासा प्रयत्न होता, लोकांच्या समोर बजेट मांडूया आणि हा जो काही फुगा आहे हा वस्तुस्थितीमध्ये आणण्यासाठी, म्हणजे खरोखर महानगरपालिकेचे अधिकारी सक्षम आहेत का, काही प्रमाणामध्ये 100% सक्षम आहेत, पण कुठंतरी राजकीय पुढाऱ्यांचं प्रेशर घेऊन, कुठंतरी अधिकाऱ्यांचं प्रेशर घेऊन, कुठंतरी
छोट्या मोठ्या टक्केवारीच्या भावनेमध्ये गुंतून हे जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या 10-15 वर्षाच्या कालावधीत महानगरपालिका कुठं दिसणार नाही. वर्षानुवर्ष महानगरपालिका इमारतीसाठी बजेट करते स्वतःच्या, पण ते होत नाही कारण तूट असते. त्याच्यामुळं इमारतीचा नारळ फुटण्यापेक्षा पुढं काय होणार नाही. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून JCBची संख्या वाढायला पाहिजे, टँकरची संख्या वाढायला पाहिजे, टिप्परची संख्या वाढायला पाहिजे, पण बजेटमध्ये तरतूद तुम्हाला कुठं दिसणार नाही. नागरिकांशी संवादाचा प्रचंड मोठा अभाव महानगरपालिकेत दिसून येतो. या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत आपण पोचवाव्यात, लोकांच्यापर्यंत पोचवाव्यात, जेणेकरून नवीन कोल्हापूर उभारण्यासाठी आपण सगळीच प्रयत्न करू. जय हिंद. यावेळी प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, अनिल जाधव, शशांक लोखंडे, आदम शेख, रमेश कोळी आदी उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.